गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी केली। या पाहणीदरम्यान आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विसर्जन मिरवणूक मार्गावरील आवश्यक कामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गांची पाहणी केली। शाहू खासबाग मैदानापासून पाहणीला सुरुवात झाली। मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा, इराणी खंड तसंच राजारामपुरी परिसरातील पर्यायी मिरवणूक मार्गांची पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर भारुड यांनी अधिकाऱ्यांना मुख्य आणि पर्यायी विसर्जन मिरवणूक मार्गांवरील आवश्यक कामं प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। दोषदायित्व कालावधीत असलेल्या रस्त्यांचं पॅचवर्क संबंधित काम ठेकेदारामार्फत करून घ्यावं, विसर्जन स्थळी विद्युत व्यवस्था आणि बॅरिगेटिंगची कामं करून घ्यावीत असं आयुक्तांनी सूचित केलं। गृह विभाग आणि महापालिकेच्या मार्फत आपल्याला माहिती आहे की गणेश उत्सवाची जी काही पूर्वतयारी आहे त्यासाठी आम्ही पूर्ण आमची टीम सिटी DYSP आणि त्यांचे अधीनस्थ असलेले अधिकारी आम्ही पूर्ण रूट चेक करतो आहोत। कुठं कुठं बॅरिकेडिंग लागेल, कुठं कुठं लाईट्स लागतील, आम्ही फायनली ज्या ठिकाणी हे विसर्जन होणार त्या ठिकाणी कन्व्हेअर किती लागतील, ही सर्व सोयीसुविधा जी महापालिका पुरवते आहे त्याचा एक मॅपिंग शहराच्यासाठी प्रशासनाच्या मार्फत करत आहोत। धन्यवाद। आयुक्तांनी गणेशोत्सव काळात तसंच विसर्जनावेळी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश दिले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उज्ज्वला शिंदे, डॉक्टर विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, पोलीस निरीक्षक किरण लोंढे, विकास जाधव, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अरुण गुजर, मिलिंद जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक विद्युत अभियंता नारायण पुजारी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते।